कन्फेस करू? किती नाही म्हटलं ना तरी मी अधूनमधून फोनमध्ये बघत असतो तुझा मिस्ड कॉल येऊन गेलाय का, तुझा मेसेज येऊन गेलाय का, चेक करत असतो। एवढं प्रेम करतोस माझ्यावर, मग सांगत का नाही सगळ्यांना मी नेहाशीच लग्न करणार म्हणून? कारण मरमावर बोट ठेवलाय तुझ्या मम्माने। मी जे नाही करू शकत तेच मला करायला सांगते। चुकीच्या मार्गाने पैसे कमवून मी घर नाही घेऊ शकत। तुझ्या मम्माने काही अशी उदाहरणं बघितली असतील पण मी त्यातला नाही। आणि उसने पैसे घेऊन संसार करायचा का घाण्याला जुंपायचं स्वतःला? मग ह्या सगळ्यात मी काय करू? मला तेही कळत नाही। मला असं वाटतं तुझ्या मम्माला येऊन सांगावे की मला तुमच्या मुलीशीच लग्न करायचंय। मग पैशाचा विषय आला की मी सोंग नाही घेऊ शकत। पण मला तुझ्याशीच लग्न करायचंय। नेहा, मी काय बोलतोय, तू काय बोलतेस ते मला काही माहित नाही। इट्स फायनल। आपण तुझ्या मम्माला न सांगता भेटतोय माहिती आहे ना? मग काय मम्माची परमिशन घेऊन भेटू? मला नाही जाणार। आपण पळून जाऊया असं का म्हणत नाहीस तू? किती फिल्मी आहेस तू। असू दे, सगळंच संपल्यासारखं बोलतोयस तू। नेहा, मी तुला हर्ट केलंय का? ऑफकोर्स। आय एम सॉरी। मला तुझ्याशीच लग्न करायचंय। प्लीज मला बॅक करायला लावू नकोस, प्लीज। नेहा, काय करतेस? प्लीज डोंट डू दिस। ओके, मला सांग, हे केस कधी सॉल्व्ह होईल? प्रयत्न सुरू आहेत। हे बघ, माझं जर जबरदस्तीने दुसऱ्याशी लग्न लावलं ना तर मी सुसाईड करेन ना। नेहा, ते मूर्खासारखं बोलू नकोस। मग काहीतरी कर ना। बर, मला तुझ्या कुशीत घे ना प्लीज। नेहा, इथे पोलीस पकडतील? चालेल, त्यानिमित्ताने आपण जेलमध्ये तरी एकत्र राहू। वेडाबाई, चला उशीर होतोय। हॅलो, काय ठाकूर साहेब, काम करता की नाही? तू ये पोलीस स्टेशनला, तुला दाखवतो। बघा, मी येऊन जाईल, कळायचं पण नाही तुम्हाला। कोण होतं? कोणी नाही, चल तुला घरी सोडतो। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.